नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपलं हे स्लीव्ज वर्क कसं करायचं हे कंप्लीट झालं आहे। आता आज मी तुम्हाला हँगिंग म्हणजे लटकन कसे बसवायचे स्लीव्जला ते सांगणार आहे। इथे दोन प्रकारचं हँगिंग मी तुम्हाला सांगणार आहे। हँगिंग बसवण्यासाठी बघा, मी अशी ही नॉर्मल सुई घेतली आहे, आपली हात शिलाईची सुई असते ती, आणि हा असा नायलॉन थ्रेड घेतला आहे। तुम्ही इथे मशीन थ्रेडही घेऊ शकता किंवा नायलॉन थ्रेडही घेऊ शकता। आता काय करायचे, सुईमध्ये मी नायलॉन थ्रेड ओवून घेतला आहे आणि दुहेरी घेतला आहे आणि त्याला खालून गाठ मारून घेतली आहे। आता सुरुवातीला काय करायचे, आपल्याला खालून सुई अशी वरती कपड्यामध्ये काढून घ्यायची आहे। ही सुई अशी वर काढून घेतल्यानंतर यामध्ये मी शुगर बीड्स लावणार आहे। सुरुवातीला मी सिंपलवालं हँगिंग तुम्हाला सांगते। आता शुगर बीड्स किंवा तुम्ही हँगिंग म्हणजे लटकन बसवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मणी मिळतात, ते मणीही तुम्ही इथे लावू शकता। इथे मी 3 शुगर बीड्स घेतले आहेत। इथे तुम्ही 4-5 तुम्हाला जेवढं लॉंग हँगिंग करायचं आहे तेवढं तुम्ही तिथे घेऊ शकता। यानंतर आता मी हे लटकन घेतलं आहे हँगिंग, तुम्ही कुठल्याही डिझाईनचे इथे घेऊ शकता। फक्त तुम्हाला ही लावण्याची पद्धत काय असते ही सांगण्यासाठी मी तुम्हाला एक इथे नमुना घेतला आहे। आता पहा, हे लटकन घातलं। सुरुवातीला मी असे 4-5 मणी ओवून घेतले, शुगर बीड्स ओवून घेतले, त्यानंतर हे लटकन त्यामध्ये अडकवलं। लटकन अडकवल्यानंतर आपल्याला हे असा एक शुगर बीड्स त्यावरती ॲड करायचा आहे। त्यावरती हा शुगर बीड्स ॲड केल्यानंतर हा मणी जो आहे तो इकडे मागे ठेवायचा आहे आणि राहिलेल्या या लटकनमधनं आणि खाली राहिलेल्या या मण्यांमधनं सुई आपल्याला परत अशी मागे खाली घालायची आहे। खाली घातल्यानंतर ती सुई आपल्याला खालून अशी ओढून घ्यायची आहे। हे पहा अशी, आणि आता ही ओढून घेतल्यानंतर इथे बघा, हे एक आपलं असं या टाईपचं हँगिंग तयार होतं। असेच हँगिंग तुम्ही स्लीव्जला लावू शकता, खूप सुंदर दिसतात। जेवढं तुम्हाला लांब लावायचं आहे तेवढे तुम्ही इथे मणी ॲड करू शकता। आता दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे, तो बघा काय करायचं आहे। सुई परत पद्धत हीच, सुई वरतून खालून वर काढून घेतली धाग्यासोबत। परत यामध्ये मी शुगर बीड्स ॲड करत आहे। ॲड केल्यानंतर यामध्ये बघा तुम्ही गहू मणी, यामध्ये पहा तुम्ही गहू मणी ॲड करू शकता किंवा एखादं हँगिंग दुसरं। इथे पहा, मी सुरुवातीला शुगर बीड्स घेतले आहेत आणि नंतर यामध्ये गहू मणी ॲड केला आहे। आता या गहू मण्यावरती मी एक असा 2 mm चा तुम्ही किंवा 1 mm चा असा मोती इथे मॅट बीड्स ॲड करू शकता। आता हे मॅट बीड्स ॲड केल्यानंतर आपल्याला हे असं पुढे ठेवायचं आहे आणि गहू मणी आणि राहिलेले शुगर बीड्स यामधनं सुई खाली घालायची आहे आणि परत या हँगिंग सारखेच दोरा ओढून घ्यायचा आहे। पहा, इथे मॅट बीड्स आणि गहू मणी यांचं मिळून एक इथे असं हँगिंग तयार होतं। असेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग तयार करू शकता। फक्त तुम्हाला एक ही पद्धत सांगितली की हँगिंग कसं लावायचं। असे वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग तुम्ही स्लीव्ज वर्क करताना लावू शकता। खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर हे हँगिंग वर्क दिसतं। मैत्रिणींनो, या भागामध्ये आपण हँगिंग पाहिले, पुढच्या भागामध्ये आता आपण नवीन भाग पाहूया। धन्यवाद।